आज कोणची गोष्ट ऐकायची श्रेया वज्रेश. रोज नवीन गोष्ट, रोज नवीन गोष्ट. मजा आहे बरं का तुमची. आजच्या गोष्टीचं नाव काय आहे माहिती का? अरुणिमा. काय नाव आहे? अरुणिमा. अरुणिमा नावाची एक मुलगी असती बरं का. आणि ती स्टेशनवर गाडीची वाट पाहत थांबलेली असती. बऱ्याच वेळाने धाड 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 करत गाडी येते आणि अरुणिमा गाडीत चढायच्या तयारीत असती. तिचा डबा खूप मागं लागलेला असतो. ती धापा टाकत पळत पळत डब्यापर्यंत जाती. पण गाडीला इतकी गर्दी असते, इतकी गर्दी असती की अजून गाडीतनं डब्यातून लोक उतरत होते आणि चढायचे अजून बाकीच होते. एकदाचे लोक उतरले आणि बाकीचे लोक चढायला लागले. धक्काबुक्की, आरडाओरडा, गोंधळ, ढकलाढकली करत चढले. अरुणिमा कशी तरी डब्यात चढली आणि डब्याच्या दारात ती उभी राहिली. आत जायला तर काही तिला प्रवेशच मिळाला नाही. आणि उत्तर प्रदेशात काय आहे ना, कुणीच कायदा पाळत नाही. सगळे कायदा धाब्यावर बसवतात. आणि कारण तिचं रिझर्वेशन होतं सेकंड क्लासचं, पण ते काही तिला मिळालं नाही. आणि काही म्हणायला गेलं तर उलट म्हणतात, तुझ्या काय बापाची गाडी आहे का? असे तिकडचे लोक धटिंगण आहेत. अरुणिमा आपली दारात उभी राहिली गर्दीत, हास्य हुस्य करत. थोडीशी वाऱ्याची झुळूक आल्यावर तिला थोडं बरं वाटलं. तेवढ्यात एक धटिंगण पुढं गेला आणि अरुणिमाला त्याचा धक्का लागला आणि ती गाडीच्या दारातून खाली पडली. आता रात्रीची वेळ, गडबड, गोंधळ, आवाज, त्यामुळं कुणाला काही कळलंच नाही. आणि 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 अरुणिमा खाली पडली. आता खाली पडल्यानंतर खाली सगळी खडी असती. त्या जोरात ती खडीत पडली आणि बेशुद्धच पडली. 2-3 तासांनी जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिला असंख्य वेदना होत होत्या. तिच्या सगळ्या पाठीतल्या हारांचा चुरा झाला होता. तिच्या पायाचा गुडघा मोडून एक पाय तुटून पडला होता. आणि मुंग्या चावत होत्या, उंदीर टोची मारत होते, किडे मकोडे तिला त्रास देत होते आणि तिला असंख्य वेदना होत होत्या. पण परत थोड्या वेळाने परत ती गुंगीत तिच्या गेली आणि बेशुद्ध झाली. सकाळ जेव्हा झाली तेव्हा कोणीतरी पाहिलं हिला पडलेलं आणि मग तिला दिल्लीला दवाखान्यात ॲडमिट केलं. तिच्या सगळ्या तपासण्या झाल्या तेव्हा असं कळलं की तिचा डावा पाय गुडघ्यापासून कापावा लागणार आहे आणि तिच्या पाठीला असंख्य फ्रॅक्चर्स झालेली आहेत. मग तिच्यावर उपचार सुरू झाले. तिला कृत्रिम पाय बसवण्यात आला आणि तिची फ्रॅक्चर सगळी नीट झाली. आणि अरुणिमा आता पुष्कळ बरी झाली आणि तो कृत्रिम पाय घेऊन ती चालायला लागली, सगळे आपले व्यवहार करायला लागली. मुळात ती व्हॉलीबॉलपटू होती. आणि मग तिने असं विचार केला की इतक्या मोठ्या संकटातून जेव्हा देवाने मला वाचवलं आहे तेव्हा देवाच्या मनात माझ्याकडून काहीतरी मोठं काम करून घ्यायचं असं असलं पाहिजे. मग ती बचेंद्री पाल यांना भेटायला गेली. सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी हिमालयाचं शिखर सर केलं त्या बचेंद्री पाल त्यांना जाऊन ती भेटली आणि त्यांना तिने सांगितलं की मला पण ते शिखर पार करायचं आहे हिमालयाचं म्हणून. तर तिची सगळी प्रत्यक्ष हकीकत ऐकल्यानंतर बचेंद्री पाल तिला म्हणाल्या की अगं अरुणिमा, तू तर शिखर पार केलंच आहेस. ज्या अर्थी इतक्या सगळ्या अडचणीतून तुझी एवढी जिद्द आहे तर तू ते पार केलेलंच आहे. फक्त ते तारीख सही शक्यनिशी जाहीर व्हायचं एवढंच बाकी राहिलेले. मग त्याप्रमाणे तिने ते शिखर पार केलं आणि अशी 6 शिखरं इतरसुद्धा तिने पार केली आणि जगामध्ये खूप मोठं नाव कमवलं. अशी अरुणिमा. मी पंगू झाले, माझा पाय तुटला आहे, मला लाकडी पाय लावला आहे असं रडत न बसता ती जिद्दीने आणि अतिशय उभारीने कामाला लागली, आत्मविश्वासाने. आणि हिमालयाचं सर्वात उंच शिखर सर करून तिने जगामध्ये आपलं नाव अजरामर केलं.
तर आपणही कुठल्या संकटाला न घाबरता त्याच्यावर मात करू शकतो ना. अरुणिमासारखा विचार करून. तर ही अशी अरुणिमाची आपल्या सगळ्यांना बळ देणारी गोष्ट आहे. नवीन गोष्ट आहे ना. तुम्हाला आवडली असली ना तर मला कॉमेंट करून जरूर कळवा बरं का.